इसापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू केलाय तर पैनगंगा नदीला आता मोठा पूर आल्याचं पाहायला मिळतंय। काठच्या गावांना सतर्क राहायचा इशारा दिलेला आहे। नदीकाठच्या शेतीचं सुद्धा प्रचंड नुकसान यामुळे झालेलं आहे। आपण पाहू शकतोय ही आहे पैनगंगा नदी। पैनगंगा नदीवरचा सहस्त्रकुंड धबधबा आज सकाळपासून प्रवाहित झालेला होता, मात्र आता अजूनही पाऊस सुरू असल्यामुळे त्याला अगदी घनघोर स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मोठा पूर आल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आहेत पैनगंगेच्या काठावरची। इथल्या नागरिकांना, स्थानिकांना आणि दुकानदारांना आता काळजी घ्यायचं आवाहन केलंय, सतर्क राहायचं आवाहन करण्यात आलेलं आहे। अगदी रौद्र रूप या धबधब्यानं धारण केलेलं आहे। सहस्त्रकुंड धबधबा आहे आणि पैनगंगा नदीवरची ही दृश्य आहेत। हा अगदी ओसंडून वाहू लागलेला आहे। पाहू शकतोय की धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग केला जातोय। पैनगंगा नदीला ज्यामुळे पूर आलाय त्याच्यामुळे आता आजूबाजूच्या गावातल्या शेतकऱ्यांची शेती सुद्धा पाण्याखाली जायची भीती व्यक्त केली जाते। यावरून शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे, आपल्या शेताची काळजी घ्यायची आहे, बंधारे घालून घ्यायचे आहेत। पुराने रौद्र रूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आहेत आत्ताची या घडीची पैनगंगा नदीची ही दृश्य आहेत। इथला सहस्त्रकुंड धबधबा मोठ्या क्षमतेनं प्रवाहित झालेला आहे आणि त्यामुळे नदीला रौद्र रूप प्राप्त झालेलं आहे। इथल्या नागरिकांना प्रशासनानं आता सतर्क राहायच्या सूचना केलेल्या आहेत। आपण पाहू शकतोय 2 दिवस सतत पाऊस कोसळतोय, त्याचा परिणाम नदीवर आणि नाल्यांवर होतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।